महिलेने हे कृत्य कोणत्याही गुन्हेगारी मानसिकतेमधून नव्हे तर लग्नाच्या नैराश्यातून केले। या घटनेनंतर लग्नानंतरचा दोघांचा वाद कौटुंबिक न्यायालयापर्यंत पोहोचला होता। ती तिच्या आईबरोबर वेगळी राहत होती। या आधारावर हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणता येणार नाही असा निष्कर्ष नोंदवत सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी चिमुकलीचा गळा दाबून खून करणाऱ्या महिलेला जन्मठेप आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। अनिता संजय साळवे असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे। 4 फेब्रुवारी 2016 रोजी आरोपी अनिता हिने स्वतःच्याच मुलीचा गळा दाबून खून केला होता। आरोपीचे पती सकाळी कामावर गेले असताना घरातच हा प्रकार घडला। या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता। या प्रकरणी आरोपीचे पती संजय साळवे यांनी वारजे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती। वारजे माळवाडी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून तपास करत तिच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते। त्यानंतर तिची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती। 2021 पासून या खुनाची सुनावणी महाजन यांच्या कोर्टात सुरू होती। यात फिर्यादी पक्षाने आरोपी विरुद्ध सबळ पुरावा सिद्ध केला। या पुराव्याच्या आधारे न्यायालयाने महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। फिर्यादी यांनी माझ्या मुलीला न्याय मिळाला अशी समाधानकारक प्रतिक्रिया दिली।